नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, भरपूर जण मला विचारत होते महाराष्ट्र शासनाचे जे GR आहेत ते कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो, कशा प्रकारे आपण पाहू शकतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे काही GR आहेत, म्हणजे जे काही शासन निर्णय आहेत, कोणताही GR असू द्या, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो पाहू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये कोणताही GR नक्की कशा प्रकारे तुम्ही पाहायचा, कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे पाहणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, GR पाहण्यासाठी किंवा GR डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. तुम्ही मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून किंवा PC मधून कशामधूनही तुम्ही गुगलवरती या. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे GR. फक्त एवढंच टाकायचं आहे. GR सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पहिलीच वेबसाईट येईल, शासन निर्णय महाराष्ट्र. तर या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. तर इथं आल्यानंतर आता शासन निर्णय कसा पाहायचा, GR कसा डाउनलोड करायचा हे पाहूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला विभागाचे नाव दिसतंय. विभागाचे नावमध्ये जर तुम्हाला एखाद्या विभागाचा फक्त GR पाहिजे असेल, त्या विभागाचे तुम्ही GR पाहू शकता. इथे भरपूर असे विभाग जे आहेत ते दिलेले आहेत. जर तुम्हाला सर्व विभागाचे पाहिजे असतील तर तुम्ही इथे काहीही सिलेक्ट करायचं नाही, सर्व विभाग हा ऑप्शन इथे ऑटोमॅटिकली राहणार आहे. जर तुम्हाला एखादा शब्द टाकून GR सर्च करायचा असेल तर दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे. एखादा शब्द टाकून तुम्ही GR इथे शोधू शकता. तसेच कोणत्या दिनांकाचा, कोणत्या तारखेचा जर GR शोधायचा असेल तर ती तारीख तुम्ही इथे निवडू शकता. दिनांकापासून ते दिनांकापर्यंत अशा 2 तारखा तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर जर तुम्हाला दिनांक ही निवडली तर तुम्ही इथे एक पडताळणी कोड आहे, तो आहे तसा कोड इथे टाकून तुम्ही शोधा ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि त्या दिनांकाचा GR हा शोधू शकता. अशा प्रकारे हा पहिला सेक्शन तुम्हाला समजला. आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आज कोणकोणते GR आलेले आहेत. आज कोणकोणते GR आलेले आहेत हे तुम्हाला दिसेल. विभागाचे नाव दिसेल आणि शीर्षक दिसेल. सन 2022 मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेसाठी इथे जे आहे ते एवढा निधी मिळालेला आहे, निधी उपलब्ध करून दिलेला आहे. हा GR आहे. दुसरं, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परवानधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी एक GR निघालेला आहे. त्याची GRची तारीख तुम्हाला तिथे दिसेल. तसेच डाउनलोडचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. समजा एखादा GR तुम्हाला इथे लागत असेल किंवा त्याची माहिती तुम्हाला काढायची असेल, ती तुम्हाला माहिती लागते आहे तर तुम्ही तो GR डाउनलोड करायचा आहे. समजा एखादा GR मी इथे डाउनलोड करून दाखवतो. इथे डाउनलोड ऑप्शन तुम्हाला दिलं आहे. कोणताही GR पाहिजे असेल तर इथे PDFचं चिन्ह आहे, त्या PDFवरती क्लिक करा. हा GR तुमच्यासमोर डाउनलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही GR इथे जेवढे दिसत आहेत तेवढे GR तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आणि महत्त्वाचं शेवटी तुम्ही आल्यानंतर इथे शेवटी संपल्यानंतर पुन्हा वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे, पुढचा आणि अंतिम. पुढचा, आता पहिल्या पेजवरती आहोत तर पुढच्या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवरती जाणार आहात आणि इथे दुसऱ्या पेजवरती सुद्धा तुम्ही आज आलेले GR पाहू शकता. असे तुम्हाला पेज दिलेले आहेत इथे वरती. तर पहिला झाले, दुसरं झाले, तिसऱ्या पेजवरती जाऊ शकता. तिसऱ्या पेजवरती कोणकोणते GR आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमधून GR पाहू शकता आणि हे GR डाउनलोडसुद्धा करू शकता. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.